माणूस तोच असतो, इंटरव्ह्यू घेणारा वेगळा असतो. आणि त्याचं जो देतो इंटरव्ह्यू त्याचं नव्हे, जो इंटरव्ह्यू घेतो त्याचं प्रतिबिंब त्या मुलाखतीमध्ये पडत असतं, असा माझा ठाम विश्वास आहे. तू जेव्हा या खुर्चीवरती असतोस इंटरव्ह्यू घेणाऱ्याच्या, तेव्हा तुझ्या डोक्यात काय काय चालू असतं? नाही, माझं हेच चालू असतं. सेम तू म्हणतेस ना, की मी दुसऱ्या बाजूने सुरुवात करतो, की मला कोणाचे इंटरव्ह्यूज ऐकायला आवडतात, मला कोणते पॉडकास्ट आवडतात. तर बिअर बायसेप्स मला के म्हणजे काय द रणवीर शो, TRS द रणवीर, मला भयंकर आवडतो. सो मला काय वाटतं, की तो असू दे किंवा मी किंवा तू, आपली मुलाखत घेताना समोरच्याला ग्रिल करणे किंवा त्याला कोपऱ्यात पकडणे अशी इच्छा नसून त्याच्याकडनं काहीतरी शिकून घेणे, काहीतरी शिकता येईल का, काही नवीन घेऊन जाता येईल का, ही भूमिका असते. आणि त्यामुळे दॅट इज अवर पर्सनॅलिटी विच रिफ्लेक्ट्स ऑन दी शो. आणि मग त्या इंटरव्ह्यू मुलाखतीमध्ये ती आपलं प्रतिबिंब पडतं. पॉलिटिकल पर्सनॅलिटीज असू देत, राजसाहेब ठाकरे असू देत, अजित दादा पवार असू देत, किंवा सुप्रियाताई सुळे असू देत, किंवा आता देवेंद्रजी फडणवीस आले होते. हे सगळे कार्यक्रमात ज्या वेळेला येतात त्यावेळेला ते मला पण इंटरव्ह्यू देतात, निखिल वागळेंना पण देतात, राजदीप सरदेसाईंना पण देतात, अजून 10 वेगवेगळ्या लोकांना देतात. मग त्यांचा इंटरव्ह्यू 10 ठिकाणी वेगवेगळा कसा वाटतो? चांगला वाईट वरती खालती जे काय असेल ते, पण वेगळा वाटतो ना. कारण माणूस तोच असतो, इंटरव्ह्यू घेणारा वेगळा असतो. आणि त्याचं जो देतो इंटरव्ह्यू त्याचं नव्हे, जो इंटरव्ह्यू घेतो त्याचं प्रतिबिंब त्या मुलाखतीमध्ये पडत असतं, असा माझा ठाम विश्वास आहे. सो ट्रू. तू म्हणालास तसं की इंटरव्ह्यू घेणाऱ्याचं स्किल असतं, समोरचा माणूस तोच असतो. पण जेव्हा अवधूत गुप्ते स्टेजवरती लाईव्ह परफॉर्म करतो, मला प्रश्न पडतो की अरे अवधूत गुप्ते तर तोच आहे, गाणं तेच आहे जे आम्ही आधीपासून ऐकत आलो आहे, तरी सुद्धा प्रत्येक परफॉर्मन्स पहिल्यांदाच गातोय अशा एनर्जीने कसा येतो? हे मी लाईव्ह बघितलेलं आहे, सो आय कॅन वाउच फॉर दिस बाय ऑल मीन्स. कारण मला असं वाटतं की ही सगळीच गाणी म्हणजे पोरी जरा हळूहळू चाल असेल, आय अंडरस्टँड, लोक पहिल्यांदा आलेली आहेत द अवधूत गुप्तेला बघायला, सो त्यांच्या एक्सपेक्टेशन्स आहेत तुझ्याकडनं. तू त्यातलं नाविन्य कसं जपतोस? नाही, हा म्हणजे कॉन्सर्ट्स हा एक वेगळा इंटरव्ह्यूचा विषय असू शकतो. ओके, कारण खरंच आहे, मला ह्या सगळे ज्या माझ्या ज्या गोष्टी आहेत कलेच्या, की गाणं, स्टुडिओत गाणं, याच्यात त्यात सगळ्यात जास्त काय आवडत असेल तर कॉन्सर्ट, लाईव्ह शो. मुख्य म्हणजे मी लाईव्ह शोमध्ये फार कमी वेळेला ट्रॅक्स किंवा कराओके आपण ज्याला सामान्य भाषेत सांगायचं तर वापरतो. म्युझिशियन्सच मी इन्सिस्ट करतो. बऱ्याच वेळा मग आयोजकांकडे पैसे नसतात, ते म्हणतात नाही तुम्ही एकटे या त्यावेळेला. पण आणि जो म्युझिशियन्स बरोबर परफॉर्म करताना ना, कसं ते गाणं एकच असलं, ट्यून जरी एकच असली तरी परत तो ऑडियन्स वेगळा असतो, ती एनर्जीज वेगळ्या असतात, आणि दरवेळेला ते नवीन गाणं असतं. बरोबर. आता पोरी जरा हळूहळू चालय समजा, तर त्याच्या वेळेला हे सुरू होतं ना, तो कधी तो मागचा स्लोच सुरू करतो, मग त्याच्याकडे चिडून बघायचं का त्या टेम्पोमध्ये गायला सुरुवात करायची, हे एक वेगळं चॅलेंज असतं. त्यामुळे ते वेगळं होतं गाणं. मग ऑडियन्स वेगळा असतो. आता आपण जिकडे होतो व्हिजिटेआयला, आपण समजा कॉलेजमध्ये ज्या वेळेला जातो तर कॉलेजची मुलांची एनर्जी वेगळी असते. बरोबर. आणि मग पॉलिटिकल लोकांनी ऑर्गनाईज केलेले शोज असतात, त्याच्यात तर गंमतच असते की पुढच्या 10 रांगा ह्या त्यांनी स्वतःसाठी ठेवलेल्या असतात, आणि ते सगळे इस्त्रीचे कपडे घालून येऊन ते अजिबात इस्त्री जाणार नाही असे बसलेले असतात. आणि मागे सगळा कल्ला चाललेला असतो. सो या सगळ्या प्रत्येक ठिकाणी एक वेगळी गंमत. पण हे चॅलेंजिंग आहे. सुरुवातीच्या जनरली असं होतं ना की सुरुवातीच्या 1-2 ओळींमध्ये जर रिसेप्टिव्ह चेहरे असतील तर आपल्याला पण स्टेजवर एक गिव्ह अँड टेक होते, आणि आपल्याला माहित असतं की चला आता हा कॉन्फिडंट झोन आहे माझा. जेव्हा सुरुवातीच्याच ओळी एकदम निर्विकारपणे तुमच्याकडे बघत असतात, तर कसं तू पोरी जरा हळूहळू चाल गातोस? काय माहिती का, हे बघ, त्या 500,000 ऑडियन्समध्ये ना एक जण तर असतो किंवा असते जिच्या डोळ्यामध्ये चमक असते. ती तुमची गाणी तिला पाठ असतात, किंवा ती तुम्हाला बघून खुश असते, किंवा तो तुम्हाला बघून खुश असतो. तर जज्बा एक असा होणार की मी एका माणसासाठी पण गाऊ शकतो ना. मग त्याच्याकडे बघून गायचा अख्खा कार्यक्रम. ही आहे त्यातली की, द की, आज मी हा एका माणसासाठी गायला आलेलो आहे असं करून गायचं. सही यार.